मला असं वाटतंय की सगळी गुन्हेगारी मिटावी या दृष्टीने अजित पवारांची पावलं दिसत आहेत. आज बीडमध्ये आहेत अजित पवार. ते नुसतं बीडमध्ये येऊन नाही चालणार. तुम्ही सारवासारव करून नुसतं बोलून नाही चालणार. तुम्हाला प्रशासनावर तेवढी पकड ठेवावं लागणार आहे. कारण तिथलं प्रशासन वेगळं आहे. तिथलं प्रशासन, काही प्रशासन असं आहे, पोलीस प्रशासन तिथलं काही एक 10-5% की ते नुसतं पैशावरच चालतं आहे. ते सांगते आणि तेच ऐकतं आहे. त्यामुळं अजित पवारांनी करायचंच तरी एक गोष्ट केली पाहिजे तिथली, आणि त्यांनी या क्रांतिकारी भूमीतून ऐकावं सुद्धा लोकांचं. परळी तालुक्यातला स्टाफ एक पण ठेवू नये. पूर्णचे पूर्ण उचलून दुसऱ्या लांब कुठंतरी टाकावं आणि तिकडचेच दानावत. परळीतले पूर्ण तालुक्यातले खाली केलेले पदं इथं त्याच जिल्ह्यातले परत तिथं भरू नये. डायरेक्ट दुसऱ्याच जिल्ह्यातले उचलून तिथं टाकावेत. म्हणजे पुणे असू द्या किंवा मुंबईकडचे असू द्या, तुमचे सांगली साताऱ्याकडचे असू द्या, इकडचे उचलून ते टाकले पाहिजे. पण ते पूर्ण भरणा खाली केला पाहिजे. मग मात्र ते 100% कमी होत चाललं. नुसतं अजितदादा पालकमंत्री होऊन उपयोग नाही आहे. तिथं आहे ती सिस्टम आहे. त्यामुळे त्यात काय बदल होणार नाही आहे. बदल करायचा असेल तर ही गोष्ट करावी लागणार आहे अजितदादांना. व तिथं येऊन आता त्यांच्या समोरच किती का मारामाऱ्या सुरू आहेत. तिथं रोज कोणाला तरी भोगशिलेलं आहे. मला तर आत्ता दौऱ्यावर निघायच्या अगोदर 2 दिवस कळालं. ते आता कुटुंब येणार होतं, त्यामुळे मला मीडियात बोलता येणार आता खात्रीशीर माहीत नाही आहे. तिथं एक जणाला भोगशिले जणू. मी दौऱ्यावर निघायच्या अगोदर 2 दिवस तिथं आधी, म्हणजे मला वाटतं 5 तारखेला निघालो, 3 तारखेला काय मला सांगितलं तिथं एक जणाला भोगशिले आणि एक बंजारा समाजाची माऊली आहे. हां, ते झालं. आणि तिसरी घटना मला तिथं असं कळाली की बंजारा समाजाची एक माऊली बाजारावरून गावाकडे चालली होती. तर रस्त्यात मोठ्या बड्या नेत्याच्या भावानं, आता खरंही खोटं मला माहीत नाही, ते येणार होते माझ्याकडे, त्यामुळे मी मीडियात ते बोलणार नव्हतो विषय पूर्ण माहीत झाल्याशिवाय, गाडी खाली चेंगरीलं 2दा-3दा मागं पुढं घेऊन आणि दवाखान्यात नेलं. आणि दवाखान्यात नेल्यावर तिथंच पोस्टमार्टम केलं आणि गावाकडे बी अंत्यसंस्काराला जाऊ दिलं नाही. जाऊन की इथं जाळा म्हणे. ही काय क्रूर पद्धत आहे. लमानी समाजाचं एक आदिवासी बांधवाचं मायमाऊली म्हणून का ते येणार होते असं त्यांनी मला सांगितलं. पण ते आम्ही दौऱ्यात गेल्यामुळे मला वाटतं मागं पडलं. इथून गेल्यावर जर ते आले, त्यांनी सांगितलं 100% ते मुद्दा उचलणार आहे आणि जेलातच घालणार आहे यांना. आज पालकमंत्री ज्ञानेश्वरी नाही वाट मी कवाच 2 वर्ष झालं सलग लढाई आहे. अशी देशात नसन झालं आणि आपल्या राज्यात पण 2 वर्ष सलग आंदोलन, इतक्या ताकदीनं टेम्पो न कमी होणारं एवढंच आंदोलन असेल. म्हणजे स्तुती नाही करत, पण परत लाखात आणि परत कोटीत असं नाही. नसता कोटीतलं लाखात येतं आणि लाखातलं परत शेकड्यात येतं. हे असं झालं, हे वाढतच जात आहे. म्हणजे हे पहिलं आंदोलन आहे. त्यामुळं मी ते बाकीचे विचार नाही करत कधीच. मुंबईत तुम्ही कुठे हे करणार आहात तिथं? आझाद मैदान सगळ्या मैदानं मागितलेत आम्ही. आहेत मुंबईतले तेवढे पण मागितलेत. पण मुख्य आंदोलनाचं ठिकाण हे आझाद मैदानाचं राहणार आहे. पण आता पोराला झोपायला त्याला सगळे BKC मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, तिथले असणारे सगळे ग्राउंड आम्ही मागितलेले आहेत त्यांना. तुमच्या आंदोलनानंतर किंवा आंदोलनामुळं तळागाळातला मराठा समाज पूर्णपणे जागृत झाला. पण मराठा समाज आणि मराठा समाजातले नेते जागृत झाले का? किंवा मराठा समाजातले जे मागास असणारे, आता आमच्यासुद्धा परिचयाचे जे अनेक मराठा समाजातले मुलं मुली आहेत की ज्यांना शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही. तर मराठा समाजातल्या ह्या नेत्यांना जागा करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? असं जर ते जागे झाले तर हे मागास जे विद्यार्थी आणि मुलं राहिलेत ती खरोखर त्यांना कुठंतरी तो सपोर्ट मिळू शकतो. मी म्हणूनच मोगाशी म्हणलं की ही क्रांतिकारी भूमी आहे सांगलीची, आणि क्रांतिसिंह नाना पाटलांच्या या भूमीतून, क्रांतिकारी भूमीतून, या पवित्र भूमीतून आम्ही आव्हान करतो आहे त्यांना. इथून पाठीमागं तुमचं मिळालं नाही मिळालं, परंतु इथून पुढच्या काळात तरी पाठबळ गोरगरिबांच्या, गरीब मराठ्यांच्या बाजूने तुम्ही ठेवा. सगळे राजकीय पक्षातले जेवढे लोक आहेत, जेवढे आमदार, मंत्री, खासदार, पदाधिकारी, सगळ्या नेत्यांनी उभा राहा. शेवटी समाज तुम्हाला कधी विसरणार नाही. ही आर्त हाक आहे, वेदनेची हाक आहे गोरगरीब मराठ्यांची. या लेकरांच्या डोळ्यात अश्रू येतं. यांचे पुसण्यासाठी मायबाप बना. कमीत कमी मायादया येऊ द्या. भावनेशी कधीतरी तुमचं एक रूप दाखवत जा. आमचं विनंतीपूर्वक तुम्हाला आव्हान आहे की सगळ्या पक्षातले, सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी या अंतिम, या भूतोना भविष्यात अशी लढाई, ही यावेळेस अंतिम लढाई होणार आहे. याच्यात तुम्ही सगळेजण सहभागी व्हा, सगळेजण साथ द्या. या क्रांतिकारी भूमीतून तुम्हाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे सगळ्यांना. त्याला काय नेला काय त्यांनी तिकडे दुसरे न्यायचे तर चाललो मी बी तिकडं चाललो आहे. हत्ती वापस येणार आहेत ना. मला वाटतं 4-6 वाजता काहीतरी, 6 का 7 वाजताचा वेळ आहे. आम्ही जाणार आहे आणि आम्ही सगळं राज्य त्यांच्या बाजूने उभा करणार आहेत. हत्तीनी माघारी येणार, कारण ती लोकांच्या भावनेशी जोडलेला जर विषय आहे
मी तिथं गेल्यावर समजून घेणार आहे. जास्त मला माहीत नाही, कारण मीडियाच्या बांधवासमोर माहीत नसणारी गोष्ट बोलणं योग्य पण नाही. मी तिथं गेल्यावर सगळं समजून घेणार आहे त्यांच्याकडून. पण लोकांच्या भावनेच्या सोबत आम्ही आहेत आणि 100% त्यांना जी ताकद लागेल राज्यात ती पुरविणार आम्ही. हत्तीन मागं येणार, महादेवी मागं येणार म्हणजे येणार आणि आपण ते आणू. पाटील, मराठा समाजामध्ये काही चांगली गोष्ट आहे. भेट घेणार असले तर चांगली गोष्ट आहे. बळ मिळेल, त्या ताईला बळ मिळेल, तपासाला वेग येईल. चांगली गोष्ट आहे ती. धनंजय मुंडेंनी बंगला अजून सोडलेला नाही आहे. दुसरी गोष्ट, त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यावर तुमचं काय मत? ते स्वप्नात बी आणू नका. मंत्रिपदाचं एवढं स्वप्न आहे. अजितदादाचा पुरा पक्ष संपन्न ह्याकडीच त्याकडीला. इतके क्रूर हत्याकार घडून आणणारे, इतके गुंड सांभाळणारे, लोकांना पुन्हा पुन्हा मंत्री करायचं, इतका भ्रष्टाचार करणारा करा, ते पक्ष संपवत जाईल ना सगळा. आणि ते बंगले फेंगल्यात मला नाही देणं गेलं. आणि याच्याही पुढचं सांगतो, कितीही मंत्री व्हा देऊ, आमचं ते दुःखच नाही आहे. अन्याय करणारा न्याय देणं हे काम आहे. तुम्ही 2 मंत्री काय 4 व्हा, आम्हाला फरक पडत नाही. तुम्ही किती व्हा ते नाही, आमच्या डोक्यात नसतं ते त्यांचा राजकीय प्रश्न आहे. द्या घ्या काही करा, अन्याय केला की वाजवीला सोडणारच नाही. कारण मी आहे तो वर तरी नाही, आणि मराठ्याच्यातून आधीच नाही लागायचं. बाकीच्यावर तर तुम्ही अन्याय करतायचे, पण मराठ्यावर इथून पुढं अन्याय केला की तुमचं बूड बसलं म्हणून समजायचं. ते बंगल्या फिकले ते आमचा विषय नाही. सोड नाही नको सोडून मसडी का बांधे ना तिथं नेऊन, आम्हाला काही देणे घेणं नाही. चलो, धन्यवाद. खूप आभारी आहे तुमचा सगळ्या